मिरजेतील प्रभाग 20 मध्ये माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते येथील कनवाडकर हौद परिसरातील विविध विकास कामांचे उद्घाटन आणि शुभारंभ करण्यात आला। आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीमधून मंजूर झालेल्या प्रलंबित कामांना अखेर सुरुवात करण्यात आली। यावेळी प्रभाग 20 मधील बुधवारपेठ परिसरातील अंतर्गत 5 रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले। परिसरातील नागरिकांनी या कामांमुळे मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा होणार असल्याची भावना व्यक्त केली। यावेळी आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी नगरसेवक दयानंद खोत, नगरसेवक गणेश माळी, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, माजी नगरसेविका स्वाती पारदी, नितेश कांबळे तसेच आंबेडकरी चळवळीचे नेते डॉक्टर महेश कुमार कांबळे, अजगर शरीक मसलत, ज्योती कांबळे आणि भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। बसवेश्वर महाराज चौक आणि कन्व्हेन्शन हॉल हौद या पश्चिमेकडच्या विकास कामासाठी आज इथं उद्घाटन सोहळा संपन्न झाला। त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपले नगरसेवक, माजी नगरसेवक विजित असतील, आमच्या ज्योतिताई असतील, बाकी आमच्या पारदीताई असतील, महेश आहेत, बाकी आमचे नगरसेवक, दोन्ही नगरसेवक सगळे माणसं जमलेले आहेत त्या उद्घाटनाला। हे उद्घाटन करायच्या वेळेला खूप विलंब थोडा लागला, कारण मध्ये इलेक्शन हे ते झाले, त्यामध्ये हे डीपीसीतून आपण दिलेला पैसा आहे। इथल्या सुखसोयी व्हाव्या सगळ्यासाठी, ह्यासाठी आपण हा जवळजवळ 42 का 46 कोटी रुपये आपण ह्याला उपलब्ध करून दिलेले आहे। त्यामुळे इथल्या भागातल्या सगळ्या पीएम ब्लॉक असतील, काही कॉन्क्रीट रस्ते असतील, काय असतील, बाकी सगळं आपण रस्त्याला दिलेले आहेत। त्यामुळे हे रस्त्याचं काम ताबडतोब चालू करण्याचा आदेश आपण दिलेले आहेत। ताबडतोब पावसाच्या अगोदर हे कामं पूर्णतेला न्यावीत एवढी मी कॉन्ट्रॅक्टरला विनंती करेन आणि निश्चित अशी कामं लोकांपर्यंत लवकरात लवकर होईल आणि कामं लवकर चालू होतील। अशाच पद्धतीनं 22 तारखेनंतर बरीच उद्घाटनं जे पेंडिंग आहेत, 20, 25, 26ची काय उद्घाटन पेंडिंग आहेत, ती उद्घाटन आपण 17 का 20 उद्घाटन आहेत शहरातली, ती उद्घाटन आपण संपन्न करतो आहे। 22 तारखेनंतर निश्चित आता लग्न सराई चालू आहे, त्यामुळे वेळ नाही, पण 22 तारखेनंतर आपण हे उद्घाटन सोहळा आपण इथं साजरा करतो आहे। जी कामं लोकांनी मागितली, जी लोकांच्या अडचणी त्या दूर करण्यासाठी ही कामं आपण धरलेली आहेत, त्यामुळं निश्चितच याचा उपयोग जनतेला होईल एवढं मी आपल्याला सांगतो।